संत तुकाराम महाराजांचे पुत्र महादेव महाराज हे देहूवरून संभाजी महाराजांना भेटण्यात आले। त्यांच्या भेटीमागचे कारण म्हणजे देहू ते पंढरपूर अशी संत तुकाराम महाराजांची पालखी सुरू करण्यात यावी। पण छत्रपती संभाजी महाराजांना मारण्यासाठी महाराष्ट्रात उतरलेली नालायक औरंगजेबाची मुघल सेने या कार्यास अडथळा ठरू पाहत होती। छत्रपतींनी तत्काळ या कार्याला संमती दिली आणि यासोबतच स्वराज्याचे मावळे या पालखीचे संरक्षण करतील अशी हमी देखील दिली। छत्रपतींनी जागोजागी कार्यरत असलेले मावळे आणि सरदार यांना हा संदेश लगेच पाठवला। तुकाराम महाराजांचे धाकटे सुपुत्र नारायण महाराज 1685 साली ही पंढरीची वारी सुरू केली। पुढे मुघल सैन्याने पंढरपूरसाठी निघणाऱ्या वारीतील लोकांचा छळ सुरू केला। या वारीमध्ये खरं तर अमृतवाणी वाहायला पाहिजे होती, पण तिथे वाहू लागली ती रक्ताची नदी। मुघलांनी वारीची विटंबना सुरू केली होती। पुढे छत्रपती संभाजी महाराज स्वतः वारकरी होऊन वारीत उतरले। देहूजवळ असणाऱ्या सांगुर्डे या गावात अक्षरशः महाराजांनी मुघलांना कापून काढले। मुघलांच्या रक्ताचा पाठ छत्रपती संभाजी महाराजांनी वाहिला होता। जसं काही विठ्ठलच वारकऱ्यांच्या मदतीला धावून आला आहे आणि याच इतिहासामुळे प्रत्येक वारकरी आणि माळकरी या लोकांच्या छत्रपती संभाजी महाराजांचे स्थान हे विठ्ठला समान आहे। नंतर तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेवून पालखी सुरू करण्यात आली आणि हीच परंपरा आजतागायत सुरू आहे।